यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस त्यांचा एक उद्देश असा होता की या महाराष्ट्राची तरुणाई जिला काही वळण लागावं अशी इच्छा आहे त्यांच्याकरता काहीतरी कार्यक्रम आखायचा. हे पवारसाहेबांचं ज्या दिवशी मनात आलं त्या दिवशी त्यांनी हे सगळं संस्था निर्माण केली आणि आमच्यासारखे महाराष्ट्रातले जे कोणी काही काम करण्याची इच्छा आहे त्या लोकांना त्यांनी एकत्र केलं. याच्यामध्ये नुसती शैक्षणिक पात्रता वाढवणे एवढाच उद्देश नव्हता, तर त्यांच्याबरोबर त्यांची कलात्मक दृष्टी, साहित्यिक, एंटरप्रेन्योरशिप या सगळ्या गोष्टींचा विकास कसा होईल या दृष्टीने आपण पाहतो. तर हे एवढं सविस्तर सांगण्याचं कारण आजचं वातावरण जर पाहिलं आपण तर आपण वैज्ञानिकतेपासून खूप लांब जात आहोत असं वाटतंय. धार्मिक जो दंभ जास्तीत जास्त प्रमाणात आता चढतो आहे तरुणाईमध्ये, तर तो फार हानिकारक आहे असं मला सांगावं वाटतंय आणि सांगितलं पाहिजे. शहाण्या माणसांनी सांगितलं पाहिजे. विज्ञानापासून आपण फार लांब जातो. कुठल्याही गोष्टीत धर्माची जी व्याख्या केलेली होती ती इतकी साधी सोपी होती की एक कथा आहे. बुद्धाचे प्रवचन ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस आजीबाई एक तिथून जायची. तिला ते कळायचं नाही अवघड काय चाललेलं आहे. तिने एके दिवशी धैर्य करून ती बुद्धाजवळ गेली आणि ती म्हणली तू हे काय करतोयस? तर बुद्धाने सांगितलं की मी हे या लोकांना धर्म शिकवतोय. तुम्ही धर्म काय असतो मला शिकवशील? तुम्ही हो तुला शिकवतो, बस इथे. मला वेळ नाही. ती म्हातारी म्हणली मला वेळ नाही. 3 ओळी आणि थोडक्यात मला समजेल अशा भाषेत जर सांगत असेल तर सांग, नाही तर मला तुझ्याबरोबर बसायला वेळ नाही. बुद्धाने त्याला मग त्या बाईंना बसवलं आणि सांगितलं एक पथ्य पाळायचं. आपल्या वाणीने आणि आपल्या शरीराने कुणालाही दुखवायचं नाही. 2 आपल्या वाणीने आणि आपल्या शरीराने कुणाला सुख देता आलं तर द्यायचं. आणि महत्वाचं 3 आपलं चित्त, आपलं मन ज्याच्यामध्ये नेहमी आपण वैरभाव, एकमेकाचा हेवा या गोष्टी सतत उगवत असतात त्या निंदत राहायच्या. निंदणे शेतीतला शब्द आहे. गवत जे अनावश्यक आहे ते काढत राहायचं. ते म्हणजे हाच धर्म आहे, दुसरा काही. आज जे आम्ही पाहत आहोत तर जरा थोडंसं बऱ्याच या गोष्टींपासून आपण लांब जात आहोत असं मला वाटतंय. म्हणून तुम्हाला हे आज मला सांगावं वाटलं की धर्म 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 काहीही नाही. धर्म हा एक बुद्धाने सांगितलेला तोच खरा धर्म आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं, जिवंत माणसाने जिवंत माणसाशी कसं वागावं हेच ज्या तथागताने सांगितलं तोच धर्म फॉलो करायचा आहे. हे तरुण माणसांकरता मुद्दाम सांगतोय हे, कारण आज जे ओढ चाललेली आहे धर्माच्या बाबतीत आणि या सगळ्या गोष्टी, तर हे वडील माणसांनी सांगणं खरंच गरज आहे आज. म्हणून आपला निलेश आणि यांना सांगतोय मी की थोडंसं या विषयावर आता आपण चिंतन केलं पाहिजे. आणि याच्यापेक्षा मला दुसरं काही सांगायचं नाही. तुम्ही जे काही आज तुमचा सत्कार झालेला आहे त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की तुमचं अभिनंदन तर करतोच आहे, पण तुम्ही इथंच थांबायचं नाही. तुम्ही सतत अजून पुढे जायचं आहे. अचिव्हमेंटला खूप काही सीमा तुमच्या नाही आहे आज, पण यश थोडक्यात मिळत नाही. खूप
आहे लांबचा पल्ला आहे, तो तुम्ही सतत चालत राहावा एवढेच मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.